नमस्कार. आजच्या या आनंदपीठ लोकवक्ता करंडक पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये वी द चेंज फाउंडेशनच्या आनंदपीठ या प्रकल्पाच्या वतीनं आयोजित आनंदपीठ लोकवक्ता करंडक पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या या कार्यक्रमामध्ये आपण सगळे जमले आहोत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद या महामानवांना अभिवादन करते. आदरणीय दादांनाही भावपूर्ण आदरांजली वाहते. या कार्यक्रमासाठी उपस्थित मावळचे आमदार श्री सुनीलांना शेळके, मुळशीचे आमदार शंकरभाऊ मांडेकर, पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ श्री गजाननजी पाटील, आनंदपीठच्या अध्यक्षा मातोश्री श्रीमती रंजनाताई आवटे आणि आजच्या या कार्यक्रमाचे खरं तर आयोजक पुण्याचे लोकमत पुण्याचे संपादक आनंदपीठचे संचालक श्री संजयजी आवटे साहेब, माजी आमदार शरद ढमाले, श्री संदीप वाघेरे, मंदाताई शेळके, नाना आवारे, श्री संतोष साठे, मिलनजी वाळंज, शांताराम भाऊ इंगवले, तानाजी मांगडे, विक्रमजी कुटवड, सुनील चांदेरे, विठ्ठलराव शिंदे, अंकुशजी मोरे, कालिदास गोपाळघरे, श्रीमती वैशालीताई नागवडे, श्रीमती तृप्तीताई कुटवड, तसेच आजच्या या कार्यक्रमांना आलेले सर्वच सन्माननीय विविध संस्थांचे पदाधिकारी, सन्माननीय पत्रकार, या मालगुडी गावचे सर्वच साठे मंडळी, शेळके मंडळी, तसेच सर्वच ग्रामस्थ आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्पर्धक, समोर बसलेले माझे सर्वच बंधू आणि भगिनींनो, आज सह्याद्रीच्या कुशीत आणि या कोळवणच्या खोऱ्यात अतिशय निसर्गमय बालगुडीच्या परिसरात महाराष्ट्राचा आवाज शोधण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आहोत. खरं तर ही केवळ एक वक्तृत्व स्पर्धा नाही, तर ते विचाराचं मंथन आहे. आणि खरोखरच आज आवटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या कानाकोपऱ्यातल्या मुलांनी खरोखरच त्यांच्या मनातल्या भावनाला इथे वाट करून दिलेली होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्या सगळ्यांनीच आपापली मतं इथं मांडलेली आहेत. आणि आज या निमित्तानं मालगुडी गावात मलाही येता आलं. खरोखरच मनापासून आनंद झाला. खरं तर आवटे साहेबांनी मला बोलवल्यानंतर माझ्यावर थोडंसं दडपणच आलं होतं, कारण मी फारशी राजकारणातल्या घरातली असले तरी संबंध कार्य म्हणजे खरं तर सगळ्या प्रत्यक्ष पटलावर मी कधीच नव्हते राजकारणाच्या. आणि प्रसंगाने अनेक गोष्टी घडतात. मी बिहाइंड द कर्टन सगळ्याच गोष्टी करत होते. आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे मी बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कची चेअरपर्सन आहे. विद्या प्रतिष्ठानची विश्वस्त आहे, जिथे की जवळजवळ 35,000 विद्यार्थी शिकतात. माझी एक NGO आहे. गेल्या 16 वर्षापासून मी पर्यावरणावर काम करते आणि अशा बारीक सारीक गोष्टी मी करायची, पण फक्त बारामती तालुक्यामध्येच. त्याच्यामुळे फारशी पुण्याच्या मंडळींना माझी तशी ओळख नाही. जेव्हा लोकसभेला उभी राहिले तेव्हा सगळ्यांना वाटायचं की आता ह्या म्हणजे एक परिस्थितीनं पुढे करण्यात आलेले एक व्यक्ती आहेत आणि त्यांच्याविषयी प्रत्येक जसा विचार करतं
तसा विचार माझ्या बाबतीमध्ये करत होतं. त्यामुळे थोडीशी मलाही माहिती द्यावीशी वाटली आणि अचानक मी राजकारणात आले, उभी राहिले. नंतर तेही ऍक्सिडेंटली खासदार पण झाले. तोही अनुभव माझ्यासाठी खूप नवा होता. तोही मी शिकण्याचा प्रयत्न केला आणि ऍक्सिडेंटली आज तुमच्या समोर या भूमिकेमध्ये उभी आहे. आणि मी सगळ्याच गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत होते, कारण संजय आवटे सारख्या अत्यंत भाषणाच्या सगळ्याच मांडणीमध्ये प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तींनी बोलल्यानंतर ना एकंदरच त्यांचे सगळ्यांचंच बॅकग्राऊंड माहिती असल्यानंतर मला त्यांच्या कार्यक्रमाला यायचं म्हटल्यानंतर आणि तीही वक्तृत्व स्पर्धा आहे म्हटल्यानंतर मला थोडंसं दडपण आलं होतं. पण आज हा जो तुम्ही परिसर निवडलेला आहे तो खरोखरच अत्यंत सुंदर जागा आहे. गावकऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करेल आणि त्यांचं खरंच कौतुक करेन की या अत्यंत चांगल्या कामासाठी आपण पुढाकार घेतलेला आहात, ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि हा कार्यक्रम खरोखरच सातत्यानं चालत राहायला पाहिजे. त्यासाठी सगळेच इथले स्थानिक लोकनेते, आमदार सगळेच पुढाकार त्यांनी घेतलेला आहे आणि खरोखरच ही कौतुकाची बाब आहे. आणि मला इथे येऊन खरोखर तर पुण्याच्या आसपास इतका सुंदर नयनरम्य परिसर असताना नेहमीच आम्हाला आकर्षण असायचं. दादांनाही संबंध पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये काहीतरी करण्याची आस असायची. मी मांडेकर साहेबांबरोबर आता येत असताना त्यांना मजेने मी प्रश्न विचारला की मला इथे खास रस्ते दाखवण्यासाठी आणलंय का? आणि त्यांनी सांगितलं की वहिनी, दादांनी ऑलरेडी सगळ्यासाठी निधी मंजूर केलेला आहे, आपल्याला फक्त तो पुढे कामं करून घ्यायची आहेत. त्यामुळे दादांनी सगळ्याच गोष्टींची सोय करून गेलेल्या आहेत आणि आपल्याला त्यांच्या हा वसा पुढे न्यायचा आहे वेगवेगळ्या पद्धतीने. आणि त्यामुळेच संजय आवटे सरांनी सुद्धा आजचा विषय सुद्धा दादांच्या संबंध, त्यांची जी कारकीर्द राहिलेली आहे ते जसे लोकनेते होते त्यांच्यावर केलेलं आहे. त्यामुळे खरोखरच मी त्यांचे मनापासून आभार मानते की हा विषय आज त्यांनी घेतला. कारण या धाकधकीच्या जीवनामध्ये मोबाईलच्या विळख्यामध्ये फक्त तरुण वर्गच नाही सर, आपण प्रत्येक जण आहोत. अलीकडे आपल्याला मोबाईल जरासा थोडासा इकडे इकडे झाला की अस्वस्थ व्हायला लागतं, इतके आपण त्याच्या आहारी गेलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही या आनंदपीठासारख्या माध्यमातून अत्यंत खूपच चांगलं काम करत आहात. त्याबद्दल तुमचं मनापासून मी कौतुक करते, अभिनंदन करते. कारण आता अशा कामाची अत्यंत गरज आहे. म्हणूनच आजचं हे चित्र अतिशय आशादायक आहे. महाराष्ट्राच्या या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 100 तरुण तरुणी इथे आले असं आपण म्हणालात. हे सगळे तरुण आपापल्या जी मतं आहेत, जे विचार आहेत त्यांनी मांडलेले आहेत आणि हेच तरुण उद्याचा महाराष्ट्र घडवणार आहेत. त्यामुळे अतिशय महत्वाची गोष्ट आपण केलेली आहे. खरं तर जी स्पर्धा त्यांनी जिंकली त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. पण महत्वाचं म्हणजे सहभागी झालेल्या प्रत्येकाचं मी तेवढंच कौतुक आणि अभिनंदन करते. कारण विजय मिळवणं हे सगळ्यामध्ये कौतुकाची गोष्ट आहेच, पण प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेणं ही तितकीच महत्वाची गोष्ट असं मी मानते. आणि मुळशी मावळ परिसरामध्ये महाराष्ट्राचा आवाज आज या सगळ्या गोष्टीमुळे घुमतोय आणि ही एक अत्यंत वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. याचा मला मनापासून आनंद होत आहे. हा परिसर निसर्गरम्य तर आहेच, पण याला खूप मोठा वारसा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या सोबत घेऊन याच परिसरामध्ये स्वराज्याची स्थापना केली. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना याच मुलखात घडवलं. इथं जवळच तिकोना किल्ला आहे,
उत्तुंग आहे, लोहगड आहे आणि सह्याद्रीच्या कुशीत मालगुडीमध्ये बोलत असताना मला खरोखरच मनापासून आनंद होतोय. ही भूमी वारकरी संप्रदायाची पवित्र भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी जो जनमानस घडवला तो वारसा या परिसराने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ताच मांडेकर साहेबांनी सांगितलं की इथूनच पहिली दिंडी जाते आणि माझंही फार्म हाऊस जवळपास तिकडेच आहे. त्यामुळे मला माहिती आहे की इथे सतत कुठल्या ना कुठले सप्ते लागत असतात. सप्त्यांचं आयोजन केलं जातं आणि संबंध जनमानस हा सतत कुठल्या ना कुठल्या भक्तीच्या ह्याच्यामध्ये रमलेला असतो. आणि अशा परिसरात एवढ्या तरुणांनी आपली भूमिका मांडली याचं मला खूप मनापासून समाधान आहे. हल्लीचे तरुण खरोखरच वाचत नाहीत असं वाटतं. तसं म्हटलं जातं पण सोशल मीडियामुळे तरुणांची भाषा बिघडली आहे असंही म्हटलं जातं. मात्र आजचं चित्र फार आश्वासक आहे. तरुण मुलं कितीही विचार करतात, आपली भूमिका नेमकीपणे कशी मांडू शकतात याचे पुरावे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 150 अर्ज आले असं आपण म्हणालात. त्यातून निवड करून 70 मुलं इथं आली आहेत आणि जे परीक्षक आहेत त्यामध्ये 3 महिला सुद्धा आहेत. स्पर्धक मुलीच आहेत. महिला शक्यतो फार बोलत नाहीत पण जेव्हा त्या बोलू लागतात तेव्हा क्रांती होते हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण यापूर्वी अनेक वेळा पाहिलंय आणि आता आपण बोललात. संजयजी, आपण माझं ज्या प्रकारचं कौतुक केलं आणि ज्या प्रकारच्या अपेक्षा आपण ठेवलेल्या आहेत ती खरोखरच माझ्यावर दडपण आहे. पण नक्कीच मला असं वाटतं की मी प्रयत्न जरूर करीन. पण ज्या काय अपेक्षा आहेत त्यापेक्षा दादांचं जे काम आहे, दादांची बरोबरी कोणी करू शकत नाही. दादांसारखा दादा एकच माणूस होऊ शकतो. पण नक्कीच दादांची जी स्वप्न आहेत, जी कामं आहेत, जी शिस्त आहे, जो लोकांप्रती विश्वास आहे, जो कार्यकर्ते घडवण्याची त्यांची जी क्षमता आहे आणि दिलेला शब्द पाळण्याची जी त्यांची हातोटी होती, या सगळ्या गोष्टी करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन असं नक्कीच सांगते. आपल्याला माहिती आहे की राजमाता जिजाऊ, महापराक्रमी ताराबाई तसेच अहिल्यादेवी होळकर या सगळ्यांनीच मुलींसाठी खास करून खूप कामं केली. अशा सावित्रीबाई फुले अशी कितीतरी नावं सांगता येणं शक्य आहे. त्यामुळे महिलांचा प्रत्येक ठिकाणी सहभाग हा अत्यंत मोलाचा असतो आणि आपण तो नेहमीच आता अलीकडे सगळीकडेच पाहतोय. आदरणीय अजितदादांच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धेचे आयोजन केलं. अजितदादा हे लोकनेते होते आणि ते शेवटचे असत आपण नेहमीच म्हणता. आणि खरोखरच मला असं वाटतं की आजच्या राजकारण्यांना एक दिशा देण्यासाठी या आनंदपीठ सारख्या ॲट द मालगुडी डेज जी आपण वर्कशॉप्स घेता, खरोखरच पुढच्या पिढीसाठी आपण एक आशादायी चित्र आहात असं मला वाटतं. आणि यासाठी आपण सगळी ही जी जागा निवडलेली आहेत त्यामुळे नक्कीच आजूबाजूचे सुद्धा जे आपण म्हणतो की मातीमध्येच हिरे असतात आणि अशा प्रकारचे हिरे आसपास आहेत आणि ते तुमच्या आनंदपीठमध्ये नक्कीच घडतील असा मला विश्वास आहे. कारण उद्याचं जे चित्र असणार आहे अत्यंत आशादायी आणि अतिशय चांगलं असणार आहे. आपल्याला माहिती आहे की दादा भाषण करताना अनेक गोष्टी करायचे. ते मुळातच बारामतीत शेतकरी असल्यामुळे त्यांची भाषा रांगडी होती पण तीही लोकांना आवडायची. कारण दादा शब्दाशी प्रामाणिक होते. एकदा शब्द दिला म्हणजे दिला. त्यांचा स्पष्टतेपणा आणि कमालाची शिस्त त्यांनी नेहमीच जपली आणि त्यांची अपेक्षा असायची की जनतेने ते करावं. दादांनी आपल्याला जी शिकवण दिली त्याच वाटेवरून आपण पुढे जात आहोत. दादांच्या भाषणांमध्ये विचार होता, आशय होता, त्याप्रमाणे नर्म विनोदही होता. दादांची भाषणं आक्रमक होती पण त्यात विखार नव्हता. याच शैलीत नव्या वक्त्यांनाही आपला मुद्दा मांडता आला पाहिजे. समोर जे स्पर्धक बसले आहेत त्यांना मी आवाहन करते की यूट्यूबवर जाऊन
दादांची भाषणं जरूर ऐका, मात्र कॉपी करू नका. पण त्यातून खूप शिकण्यासारखं आहे. अर्थात त्यासाठी केवळ भाषण करून चालणार नाही, सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाची आस सुद्धा असली पाहिजे. लोकहिताचा ध्यास असला पाहिजे. वी द चेंज फाउंडेशनच्या या आनंदपीठ प्रकल्पामध्ये आज अतिशय चांगली आता इमारत झालेली आहे आणि ही संस्था ज्या वयोगटासाठी काम करत आहे ते मला फारच महत्वाचं वाटतं. कारण आजच्या यंग जनरेशनला खरोखरच आपण म्हणाला तसं की भांबावलेली आहे. सगळं असूनही एक त्यांना दिशा दिसत नाही. सगळं अगदी त्यांच्या पायाशी लोळण घालतायत सगळ्या गोष्टी, पण त्यांना दिशा नसल्यामुळे ती सतत अशा कन्फ्यूज अवस्थेमध्ये आहेत. आणि या सगळ्या अवस्थेमध्ये तुम्ही त्यांना जी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहात ती खरोखरच अत्यंत कौतुकाची बाब आहे. तरुणांना नव्या पिढीसाठी म्हणजे जेनजीसाठी हा प्रकल्प इथं सुरू करण्यात आलाय. आपण मोबाईलच्या या आभासी जगात तरुण पिढीनं विचार केला पाहिजे. हव्या त्या विषयावर करिअर केले पाहिजे. जात पात धर्म भाषा लिंग विसरून माणूस झालं पाहिजे. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आनंदी असलं पाहिजे. असा विचार करणारा हा प्रकल्प खरंच आनंद देणारा आहे. आपण सांगितलं की समता आणि प्रेमामधून उगवलेले आनंदी जग साकारलं पाहिजे. ते किती महत्वाचं आहे ते आपण सध्या बघतो आहोत. युद्ध सुरू झालं तर किती अडचणी येऊ शकतात हे आपण बघत आहोत. अशा वेळी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली हे विश्वची माझे घर ही शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. संत तुकारामांनी सांगितलेल्या भेदाभेद ब्रह्म अमंगळ हे नव्या मुला मुलींना समजलं पाहिजे. त्यासाठी या मुलांच्या भाषेत बोललं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. म्हणूनच हा प्रकल्प मला फार महत्वाचा वाटतो. आणि म्हणूनच या प्रकल्पासाठी ज्या पद्धतीने आपण उभं राहतात त्यासाठी खरोखरच माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आहेत. मला खात्री आहे की आमचे दोन्ही आमदार सुनील अण्णा व शंकरभाऊ कार्यक्षम आहेत. या परिसराला समृद्ध करण्यासाठी सातत्यानं ते काम करत आहेत. आम्ही सर्वजण आपल्या लोकोपयोगी कार्यक्रमासाठी सदैव पाठीशी उभे राहू हा माझाही शब्द आहे. संजयजी आवटे यांनी उपस्थितांना मी सांगू इच्छिते की यावर्षी लोकनेते अजितदादा पवार आनंदपीठ लोक वक्ता करंडक वक्तृत्व स्पर्धा आपण आनंदपीठामार्फत आयोजित केली, त्याबद्दल मी आपले अभिनंदनच करते. तथापि यापुढे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आपण एकटे असणार नाही, तर पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ श्री गजानन पाटील इथे उपस्थित आहेत. यापुढे हा कार्यक्रम आनंदपीठ व पुणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जावा अशी आपल्या दोघांनाही मी सूचित करते. तसेच ग्रामस्थांनीही आनंदपीठाने गावाच्या व परिसराच्या विकासासाठी ज्या विकास कामांची मागणी केलेली आहे त्याबाबतही श्री सुनील अण्णा आणि श्री शंकर भाऊ व श्री गजानन पाटील साहेब यांनी या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एकत्रितरित्या लक्ष घालून ते कार्य पूर्ण करावीत. मी स्वतः सुद्धा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. याबाबत आपल्या सर्वांना मी आश्वस्त करते. या दौंड गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री मिलिंद वाळंज यांनी आनंदपीठासाठी मळवली येथे 2 एकर जागा बक्षीस दिल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानते. आनंदपीठाने सुद्धा तिथे उत्कृष्ट कामकाज करावे असंही मी आपल्याला सूचित करते. खरं तर सगळ्यात जास्ती गावकऱ्यांचे मी आभार मानेन, कारण त्यांनी हे आनंदपीठ इथे सुरू करण्यासाठी वेळोवेळी आपल्याला सगळ्यांना मदत केलेली आहे. आणि नक्कीच यातून इंटरनॅशनली नक्कीच हे मालगुडी गाव नक्कीच नकाशावर येणार आहे. आणि माझ्या आपल्या या सगळ्याच उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देते. मला अत्यंत या चांगल्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचेच आणि आयोजकांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.